नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा ओम व्ही तिवारी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा बनवलेला आहे तुमच्यासाठी। जेही माझे मित्र व बहीण व भाऊ बहीण महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण अभ्यासक्रम घेऊन आलेलो आहे। पण तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगू की जे सामान्य ज्ञान आहे हे खूप मोठा विषय आहे, तर याच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे स्पेशल त्याच्यासाठी। पण आज आपण मराठी व्याकरणमध्ये काय येणार, गणित आणि बुद्धिमत्ता काय येणार याच्यावरही बोलू पूर्ण डिटेलमध्ये। कारण की सामान्य ज्ञानमध्ये राज्यघटना, पंचायत राज, भूगोल सगळे येतात, तर त्याचा एक दुसरा व्हिडिओ मी कालच अपलोड करणार आहे। पण आज हे व्हिडिओ स्किप नका करू जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात, कारण की हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे। तर जास्त टाईम न घेता तुमचा सुरू करूया आजचा हे व्हिडिओ। तर मित्रांनो, हे बघा, आता तुम्हाला हे तर माहीतच असणार की पोलीस भरतीमध्ये बुद्धिमत्ता चाचणी हे सर्वात महत्त्वाचा 25 मार्कासाठी येते। तर याच्यामध्ये कोणाला माहीत नसते की काय काय करायचं, कारण की जर PSIचा लेवल म्हणजे केला आपण तर त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी खूप हाय लेवलची असते। पण हेच जर आपण पोलीस भरतीसाठी करत असतो तर याच्यामध्ये संख्या मालिका, अक्षर मालिका, वेन आकृत्यावर खूप महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट। आता खूप प्रश्न येतात, 2-3 वर्षापासून पाहत आहो मी पोलीस भरतीमध्ये खूप याच्यावर म्हणजे प्रश्न विचारलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये। सांकेतिक भाषा, सांकेतिक लिपी आणि दिशावर आधारित मी तुम्हाला इम्पॉर्टंट पण सांगत आहो की कोणता करायचा। एक वेन आकृत्या, दिशावर आधारित, नातेसंबंध हे इम्पॉर्टंट, घड्याळावर आधारित आणि तर्कशक्ती। याच्यात तुम्ही जर पाहिलं तर 28 जिल्ह्यामधून जास्तीत जास्त प्रश्न याच्यावरच आहेत। ठीक आहे, नेक्स्ट आपण बोलून घेऊ दुसरा महत्त्वाचा म्हटल्यावर मराठी व्याकरण। खूप लोकांना मराठी व्याकरण म्हणजे काय करायचा, कोणी मोरा वाळिंबे करते, कोणी बाळासाहेब शिंदे करते। जर तुम्ही PSIसाठी करत असणार तर मोरा वाळिंबे यूज करा, ते खूप डीपमध्ये आणि चांगलं आहे। पण जर पोलीस भरतीचं करत आहात तर काही गरज नाही तुम्हाला मोरा वाळिंबेला हात लावायची, फक्त तुम्ही बाळासाहेब शिंदे करा, कारण की त्याच्यामध्ये समानार्थी शब्द पूर्ण दिलेले आहेत, अलंकार्थी शब्द दिलेले आहेत, विरुद्धार्थी शब्द आणि लिंग दिलेले आहेत, वचन, नाम, संधी आणि सर्वनाम हे महत्त्वाचं आहे। आणि बाळासाहेब शिंदेचं हे पूर्ण समास, क्रियापद, वाक्यप्रचार, मनी सर्वात महत्त्वाचे हे तुम्ही करू शकता, हे सर्वात त्याच्यात महत्त्वाचं आहे। तर हे झाला आपला मराठी व्याकरणचा। आता आपला सर्वात महत्त्व म्हटल्यावर मराठी जे गणित जे आपला सर्वात स्कोरिंग सब्जेक्ट असते। ठीक आहे, तर याच्यामध्ये पूर्णांक व त्याचे प्रकार, संख्या व संख्याचे प्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार जे आपण 10वीपर्यंत शिकलेलं आहे तेच येते पोलीस भरतीमध्ये। मग अपूर्णांक व त्याचे प्रकार, कसोट्या हे जास्त येत नाही, विचारत नाही, तर हे नाही केलं तरी चालेल। वर्ग आणि वर्गमूळ पण विचारतात, लसावी मसावी पण महत्त्वाचं आहे। मग त्यानंतर आणखी महत्त्वाचं म्हटल्यावर शेकडेवारी, घन व घनमूळ, सरासरी, नफा तोटा, याच्यावर भागीदारी, घातांक व त्याचे नियम हे सर्वात महत्त्वाचा। आणि दुसरा म्हटल्यावर सरळ व्याज व चक्रव्याज हेही खूप महत्त्वाचे आहेत। तर हे झालं आपला गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण। आता जे सामान्य ज्ञानचं आहे ते खूप डिटेलमध्ये बनवलं आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक तुम्हाला म्हणजे टायटल करून दाखवणार की पंचायत राजमध्ये काय करायचा, भूगोलमध्ये काय करायचा, आता करंट अफेअरमध्ये काय विचारणार आहेत, हे सगळं तुम्हाला सांगणार आहोत। तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, सबस्क्राईब करा आमचं चॅनल ओम व्ही तिवारी याला।